परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. महायुतीच्या प्रचारामध्ये जाऊबाई जोरात असल्यामुळे आमदार मोनिका राजळे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. शेवगाव पाथर्डी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या जाऊबाई कासार पिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे यांनी घरोघरी जाऊन जोरात प्रचार सुरू केलाय. रविवारी सकाळीच महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या अकोले गावात घरोघरी जाऊन त्यांनी मोनिका राजळे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं. मोनिका राजळे यांच्या समवेत मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्यात. अकोले गावातील वाड्या वस्त्यांवर आणि घरोघरी जाऊन त्यांनी महायुतीनं आणि आमदार मोनिका राजळे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे. तर प्रचारादरम्यान छोटेखानी बैठका घेऊन त्यांनी पक्षाची आणि उमेदवाराची भूमिका मतदारांना समजावून सांगितली आहे. अकोल्या गावामध्ये एखादा कामाचा शब्द टाकला आणि तो वहिनींनी मान्य केला आणि नारायण अप्पांच्या मार्गदर्शनाखाली गावातून भरपूर विकास आहे. आज आपले सरपंच दादा असतील, इथे जे जमलेले सगळे ग्रामस्थ हे सगळे माझ्यापेक्षा वयाने मानाने मोठे आहेत. काकांबरोबरची पिढी आहे. राजा भाऊंच्या धाकणीतले घडलेले तुम्ही सगळेजण आहात आणि आज तेच प्रेम आणि तेच आशीर्वाद वहिनींच्या सोबत आहे. म्हणून आज आपल्या वहिनी तिसऱ्यांदा हॅट्रिक ही घेणार आहे. आज वहिनीच्या कामाचं जर सांगायचं ठरलं तर आपण सगळेजण प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसतंय की आज वहिनींनी शेवगाव पाथर्डीचा कायापालट कसा केलेला आहे. आज आपल्या गावामध्ये वहिनींनी जे कामांचं स्वरूप केलेलं आहे, साखळी बंधारे असो, आपला विकास म्हणजे काय असतो, जेव्हा आपला स्वतःचा आर्थिक विकास होतो त्यावेळेस आपण गावाच्या विकासाकडे जाऊ शकतो. आणि आपला विकास काय आहे, ज्यावेळेस आपल्या गावामध्ये पाटपाणी, रस्ते, बंधारे होतील, तो आपल्या गावाचा खरा विकास आहे. आज वहिनींनी येणारे, आज तुमचं अकोल्या गावाचं जर बघितलं तर तुम्हाला खूप मोठा संघर्ष आहे खरं तर अकोले गावामध्ये. कारण की तुम्हाला कुठलंही इलेक्शन साधं सोपं नाहीये. तरी सुद्धा तुम्ही लोकांनी या संघर्षातून आपल्या वहिनींच्या मागे तेवढ्याच ताकदीने तुम्ही सर्वजण इथं कायम आहे. आणि आपण बघितलं की आपल्या समोरचे आपण वहिनींनी आम्हाला सांगून ठेवलेले का विरोधकांवर टीका करायची नाही, फक्त आपले विकास कामं सांगायची. आपण इथून मागच्या वर्षांमध्ये आपण काय काय केलेले आहेत, कोणत्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत. तो आज इथं आल्यावर मलाही ते भावना आवडता येत नाही की खरोखर आज हे जे राजकारण केलं जातं हे भावनिकतेवर करण्याचा प्रयत्न करा. कारण की विकासाचा कुठला मुद्दाच नाहीये त्यांच्याकडे. आणि ज्यावेळेस विकासाचा मुद्दा नसतो त्यावेळेस भावनिकतेची लाट तयार होत असते. आणि आज अकोलेच्या ग्रामस्थांना, सगळ्या नागरिकांना माहीत आहे की आपले उमेदवार काय आहेत. परंतु आज हर्षदनी जसं सांगितलं की मतदानाच्या पेटीतून आम्ही अकोले गावातून किती मोठं मतदान करणार आहे हे आपण 23 तारखेला आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि जे काही आणखीन राहिलेली कामं आहेत ती सुद्धा फक्त वहिनींच्याच माध्यमातून केली जाणार आहे. आता आपण बघितलं की आपल्या पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये जो विकास पर्व वहिनींनी सुरू केलेला आहे, आज प्रत्येक गावामध्ये कुठल्याच गावात आम्ही असं बघितलेलं नाही की वहिनींनी 10 लाख दिले. हा सगळा जो निधी आहे हा कोट्यांचाच निधी. हे आकडे, हे कोट्यांचेच आकडे, की कोणी म्हणतात 1.5 कोटी दिले, कोणी म्हणतात 2 कोटी दिले. पूर्वी आपल्याला लाखांमध्ये कामांची स्वरूप माहीत होत होती. परंतु आज वहिनींनी पाठपुरावा करून जलसंधारणाची कामं ही पंकजाताईंच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांनी आपल्या प्रत्येक मतदारसंघाच्या गावामध्ये पोहोचवलेली आहे. आज आपण पाहिलं की वहिनींनी जो विकास पर्व चालू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा हा खूप मोठा वाटा आहे. पंकजाताईंचा खूप मोठा वाटा आहे. पंकजाताईंनी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब असो, आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय राजा भाऊ असो, यांनी जी दूरदृष्टी होती आपल्या तालुक्याचा जो विकास आहे हा मुंडे साहेबांच्या आणि राजा भाऊंच्या दृष्टिकोनातून झालेला आहे. त्यामुळे मी एवढं सांगू इच्छिते कुठलंही जातीपातीचं राजकारण जिथं हे लोक भावनिक करत आहेत तिथं आपल्या सगळ्यांना उभं राहायचं आहे. आणि आपल्या वहिनींचं हे इलेक्शन फक्त मोनिका ताईंचं नाही, आपल्या सर्व नागरिकांचं आहे. जर आपल्याला आपल्या पाथर्डी शेवगावच्या वैभवामध्ये भर पाडायची असेल आणि हे विकास कामं अविरत करायचे असले तर तुम्हाला प्रत्येकाला हे इलेक्शन हातात घ्यावं लागणार आहे.
तुम्हाला प्रत्येकाला मतदारापर्यंत प्रत्येकाने आपलं गाव बघितलं, आपले नातेवाईक पाथर्डी शेवगावमध्ये जेवढे आपले नातेवाईक असले त्यांना फोनच्या माध्यमातून आपण जरी सांगितलं की आपल्याला आपल्या कामाचा माणूस कोण आहे, आज आपण गेलो वहिनींकडे गेलो, ऑफिसमध्ये भेटा शेवगाव पाथर्डीच्या किंवा झोपडीवर जरी आलं तरी वहिनी त्या माणसाच्या आलेल्या प्रत्येक माणसाची समस्या जाणून त्या समस्याचं निराकरण करण्याचा वहिनी कायम प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे वहिनींनी कधी असं बघितलं नाही की ह्या गावामध्ये मला कमी मतदान आहे म्हणून ह्या गावाला कमी निधी आहे. हे वहिनींचं राजकारण नाही. आणि वहिनींचा मुळातच स्वभाव शांत, संयमी आणि कुठलंही आतापर्यंतचे 2 जे टर्म आहे वहिनी आमदार होत्या पण कधी त्यांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि ती संस्कृती सुद्धा नाही. परंतु आज जी पद्धत ह्या उमेदवारांनी सुरू केलेली आहे, आपण फक्त डोळे झाकून हेच बघितलं पाहिजे की आपल्याला येणाऱ्या आपलं जे बहुमत आहे, बहुमोल जे मत आहे ते आपल्याला कोणत्या पारड्यात टाकायचे हा संदेश तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे की तुम्हाला प्रत्येकाला त्या प्रत्येक उमेदवार प्रत्येक नागरिकापर्यंत ग्रामस्थापर्यंत पोहोचायची गरज आहे की आपल्याला वहिनींच्या मागे का उभं राहायचे, आज आपल्याला ह्या पक्षाच्या मागे का उभं राहायचे. खरं पाहिलं ही कामाचे दिवस आहे, त्याच्यामुळे माझ्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित नाहीये, परंतु आज जर लाडक्या बहिणींचं मत घेतलं तर त्यांचं प्रत्येकाचं मत कमळाला असणार. कारण की आज महिला भगिनींचा इतकं जे काही बघितलेलं आहे ते फक्त याच सरकारने ज्या उपाययोजना ज्या योजना दिलेल्या आहे सरकारच्या, एवढा जो विचार केलेला तो आतापर्यंतच्या कोणत्याच सरकारने नाही केलेला. आज प्रत्येकाच्या खात्यामध्ये लाख रुपये तर नक्कीच आलेली आहे. तर आपण पक्षाचा आणि ताईंच्या मागे तुम्ही सर्वजण आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत जसं आपण ग्रामपंचायतीचं इलेक्शन करतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे इलेक्शन करायचं आहे आणि आम्हा सर्वसामान्यांनी या प्रवाहामध्ये यायचं आहे आणि वहिनींच्या मागं ठामपणे उभं राहायचंय. आपण सगळ्यांनी ह्या इलेक्शनमध्ये एक संघाने जर काम केलं तर वहिनींचा विजय तर निश्चित आहे, परंतु आपल्या वहिनींना भरघोस मतांनी या जिल्ह्यामध्ये कसं निवडून देता येईल ह्याचा आपण विचार करायचा आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला आपल्या तालुक्यातून दाखवून द्यायचं आहे की आपल्या तालुक्यामध्ये कुठल्याही जातीपातीच्या किंवा कुठल्याही कोणाच्या भूलथापांना बळी न पडता फक्त आणि फक्त पाथर्डी शेवगावचा नागरिक जे आहे, जे ग्रामस्थ आहे ते फक्त विकास करणाऱ्या आमदारांच्याच मागे उभा आहे हे आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. वहिनींना येणाऱ्या 20 तारखेला भरघोस मतांनी निवडून देऊन आपल्याला वहिनींना आमदार नाही तर आपल्याला पक्षामध्ये वहिनींना खूप मोठी संधी आहे, त्या संधीचं सोनं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी या इलेक्शनमध्ये प्रत्येकाने आपले पाहुणे रावळे बघून आपल्या प्रत्येक ग्रामस्थांकडे जाऊन वहिनींसाठी मतदान मागायचं आहे. अकोले गावाला नेहमीच मोठा संघर्ष करावा लागलाय. कुठलीच निवडणूक या गावासाठी सोपी नाही. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून या गावात फक्त भावनिक राजकारण केलं जात आहे. जातीपातीचं राजकारण करण्याची संस्कृती आणली, मात्र येथील सुज्ञ नागरिकांनी या संस्कृतीला कधीही थारा दिला नाही. राजळे कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे हे गाव उभं राहिलंय. विरोधकाकडे विकासाचा मुद्दा नसतो तेव्हा भावनिक राजकारण केलं जातं. अकोले ग्रामस्थांनी कामासंदर्भात टाकलेला शब्द मोनिका वहिनींनी कधीही खाली पडू दिला नाही. तत्परतेनं विकास कामं मार्गी लावली आहेत. या गावातील लोकांनीही राजळे परिवाराला नेहमीच प्रेम दिलंय आणि अशीच खंबीर साथ इथून पुढेही देत राहतील अशी अपेक्षा मोनाली राजळे यांनी बोलून दाखवली. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.